पूर्ण महाराष्ट्राचे अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींची या प्रतिभा खऱ्या अर्थानं सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा दर्यादरातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा रयतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा राजा शिव छत्रपती रक्त सांडल्या माती वेचल्या आम्ही स्वराज्य मोती बिडविली रणांगणाशी छाती रोखली आम्हीच वादळांची गती पराक्रमामुळे थरथरली धरती म्यानात उसळल्या तलवारीची पाती भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासात उभा आहे राजे शिव छत्रपती श्वासात उभा आहे राजे शिव छत्रपती संपूर्ण महाराष्ट्राचे अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींची मेगा स्क्रीनवरती प्रतिमा आपण पाहत आहे अगदी 19 फेब्रुवारी 1630 तदनंतर 3 एप्रिल 1680 अवघ्या 50 वर्षांचा खऱ्या अर्थानं 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल 360 किल्ले जिंकण्याचा विक्रम माझ्या शिव छत्रपतींनी केलाय आणि विप्रा 11 चला त्वरित फिल्डिंग सेट करा. विप्रा 11 काय काम आहे. फिल्डिंग लावा आपण नाही थांबू शकत इतका वेळ आता. सकाळी पहाटे 5चा आवाज दिला ना तरी पण 2लाच येतील. सगळ्यांचा नियम आहे असो. आपलं बोलणं कसं तिखट आहे अगदी मिरचीचा मसाला लावल्यागत होतं. हा पण जे आहे ते सत्य आहे. तुमच्यात स्पोर्टमन स्पिरिट पाहिजे तुम्ही ती दाखवावी लागते. भावेश पवार उगाच उंचीवर नाही गेला. हे वैभव आहेत. सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे जरा जवळून पहा. त्यांच्याशी थोडी 5 मिनिटं बातचीत पण करून पहा. आता अपॉइंटमेंट भेटेल की नाही हा प्रश्न आहे परंतु सांगतोय जेवढा खेळाडू शांत आणि संयमी आणि नियमांचं पालन करणारा असतो ना तो फार मोठी उंची गाठताना दिसतो. अगदी आम्ही पाहिलंय 15 वर्षापूर्वींचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट यामध्ये आमूलाग्र बदल आहे. आत्ताचा क्रिकेट तुम्ही व्यावसायिक रूपाने पाहताय आणि त्यावेळेचा क्रिकेट एक मौज मस्तीचा होता. ज्यावेळी सामने भरायचे ना त्यावेळी 2 शेतं 4 शेतं त्याच्यातलं ग्राउंड बांधाच्या पलीकडे फिल्डर आहे की नाही हे बॅट्समनला सुद्धा माहीत नसायचं. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर त्यावेळी आता बिस्लरी आली. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणायला गेलं तर बिस्लरी शिवाय खेळाडू पाणी पित नाही. त्यावेळी एकच ड्रम असायचा नाही तर मग नदीतलं ओढ्या नाल्याचं पाणी असायचं ते प्यायला लागायचं. ही परिस्थिती होती आणि त्यावेळी बक्षीस काय असायचं सुरुवातीला अशा अंडरमच्या मॅचेसला तर पार्लेचा बिस्किट पुडा नाही तर मग आपला 11 रुपये 51 रुपये हे पारितोषिक होतं. आता तसं राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपल्यासाठी जितकी सोय आहे किरण पवारला मी जवळून अनुभवलंय. किरण पवार 10 वर्षांपूर्वी जर पाहायला गेलं तर एक पॅरागॉनची चप्पल घालून यायचा आणि ती पण चप्पल तो लेग अंपायरच्या बाजूला काढून ठेवायचा. विदाउट चप्पल विदाउट शूज तो क्रिकेट खेळायचा.
ज्या टेबलावरती हिंदू धर्माची अस्मिता, विनंती आपण तिथे बसू नका कोणी. पुन्हा एकदा सूचित करतो, एका ओव्हरसाठी तुम्हाला 3 मिनिटांचा अवधी असेल. एका ओव्हरसाठी तुम्हाला 3 मिनिटांचा अवधी असेल. नियम पुन्हा एकदा सांगून देतो. एका ओव्हरसाठी तुम्हाला 3 मिनिटांचा अवधी आहे. 3 षटकांचा पहिला सामना आहे. तदनंतर 2 षटके तुमची 6 मिनिटांत फेकून झाली तर योग्य, अन्यथा तिसऱ्या षटकाला तुमचा 38 सर्कलच्या बाहेरचा एक प्लेयर इन केला जाईल. हे लक्षात घ्या. आता सर ऑफिशियल नियम त्यांना पुन्हा सांगतोय, 6 मिनिटात 2 षटके जर तुमची झाली नाहीत, फिल्डिंग करणारी टीम याच्याकडे काटेकोरपणे पालन करा आपण, तर तिसऱ्या षटकाला एक प्लेयर 38 सर्कलमध्ये असेल. आणि दोन्ही टीमचे 12th मॅन चला. चला, सामन्यात 3 षटकांचा आहे. गावदीप पॅन्थर आणि विप्रा 11 यांच्यातील लढत. टॉस जिंकलाय तो मात्र विप्रा 11 या टीमने. गावदीप पॅन्थर बॅटर मैदानात रवाना झालेत. चला, मॅचला ऑफिशियल सुरुवात होईल. तत्पूर्वी या ठिकाणी गावदीप पॅन्थर तुमच्यासाठी पहिलीच धोक्याची सूचना वाचून देतो. नियम क्रमांक 1 महत्वाचा. आपण स्पर्धेत फार उशिराने दाखल झालात. विप्रा 11 अगदी वेळेत या स्पर्धेत आली होती, परंतु त्यांना सुद्धा षटकाचा सामना तुमच्या उशिरा येण्याने इथे भोगावा लागणार आहे. परंतु इथे 2 रनची पेनल्टी ही गावदेवी पॅन्थर या टीमला ऑलरेडी लागली आहे. गावदेवी पॅन्थर तुमच्यासाठी 2 रनांची पेनल्टी बसले, याची नोंद घ्या. आपण आज अंबरनाथ ओपन ची स्पर्धा आपण पाहतोय. काल ग्रामीणचा थरार आपण अनुभवला.
दादा काय झालं रे बाबा? बॅटिंग टीमचा 12th मॅन गावदेवी पॅन्थर या चला त्वरित. ट्वेल्थ मॅन चला नावं सांगायला तरी या. अरे दादा आपल्या हिंदू धर्मात, हिंदू काय कोणत्याही धर्मात कुठेही जा बारसं केलं जातं. या जरा इकडे. तुम्हाला आयती खुर्ची देतो आम्ही, इथं खुर्चीसाठी भांडणं होतात. काय बोलायचंय? मान्यवरांची उपस्थिती या मंचावरती जरूर पाहायला मिळते. चला जाऊया मॅच कडे. रूप तुझे वंदिन्या सहज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी जुळले, भक्ती तुझी करण्यात देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. जाऊया मॅच कडे. अर्थात GPL गायकर प्रीमियर लीग थरार दिवस दुसरा आणि पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एकीकडे पाहतोय आपण विप्रा 11 जी गोलंदाजी करताना दिसेल, तर दुसरीकडे गावदेवी पॅन्थर अगदी हे प्रोटेक्शन तोडताना दिसेल. बॅटिंग लाईन वरती सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आहे अनंत वाघ, तर दुसरीकडे साहिल हा बॅटर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिल्याच बॉलवर दिशाहीन गोलंदाजी. मी म्हटलं ना की जसं म्हटलं जातं की अगदी म्हणतात की थोडी उंची गाठली नाही, यशाची शिखरे गाठली नाही की मागायला येत आहेत. परंतु इथे मात्र पहिल्याच बॉलवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय ओमकार. श्री गणेशाचं हे नाव आहे. परंतु खरं म्हणायला गेलं तर आज मैदानात तुम्हाला चुकीची गोलंदाजी करताना मी पाहतोय. अगदी पहिले 2 बॉल या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात फेकलेत. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईट कॉल. अंपायर डिसिजन अगदी पाहायला मिळालं. निरीक्षणात्मक कामगिरी त्यांची सुद्धा फार चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने मात्र धावसंख्येचा आता श्री गणेश जरूर पाहायला मिळाला तो गावदेवी पॅन्थर या टीमला. आणि तदनंतर आपण पाहतोय एका अधिकृत बॉलची फिकी आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. इथे काय घडलं? ओमकारने मैदानात केली चुकी, कारण वारंवार सातत्यपूर्ण चुका ओमकार बॅकफुटवरती टीमला जरूर घेऊन जात आहेत. विप्रा 11 अगदी टॉस जिंकला. निर्णय सुद्धा मी तर म्हणेन मैदानाच्या अनुसरून आज योग्य घेतलाय, परंतु गोलंदाजी त्या पद्धतीची पाहत नाही. 38 सर्कल भेदलाय. बॉल जाईल अगदी टॅप करून केले, बॉलला चौकारात धाडलंय. येथील 4 धावा. आजच्या दिवसातला हा पहिला चौकार. आणि तो घेऊन आज या मैदानात हे सुसज्ज असं आयोजन करताना ते दिसून येत आहेत. लाजवाब. अगदी दाद द्यावे लागेल त्यांच्या या आयोजनाची. मी कालही म्हटलं की प्रेमात पडावं इतकं देखणं आयोजन आहे. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा तयार झालाय. चौकाराच्या नंतर थोडंसं एक फिल्डिंग सजवताना जरूर दिसतोय. क्षेत्ररक्षणाची चाचपणी त्याच्या माध्यमातून केली जाते. ही व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु इथे पंचांचा इशारा येईल. 22च्या 4 धावा. या 22च्या 4 धावा पाहायला मिळत आहेत. बॉल सुंदर होता, परंतु इथे 22च्या 4 धावा येतील. फार सुंदर वाईट आउटसाइड द ऑम्प्टम. अगदी मित्र म्हणाल खेळायचं होतं स्विचिटच्या प्रकारात, परंतु इथे मात्र वाईड आलाय. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत
14 आकड्यावरती फार महागडं षटक ओमकारचं सध्या मैदानात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. अजूनही जर पाहायला गेलं तर एका बॉलची पैकी बाकी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू थोडा क्षेत्ररक्षणाची चाचपणी करतोय, परंतु इथे धावसंख्येला एक वेगळा आयाम त्याला देता आला नाही आहे. जी लगाम टाकायची होती धावसंख्येला ती टाकली नाही आहे, कारण मॅनेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तर एक महागडं षटक म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी ओपन लॉट्स गावदेव पॅन्थर आणि विप्रा 11, त्यानंतर विनंती करेल साई 11 आणि त्याच्या विरोधात रॉयल स्ट्रायकर. जर आपण आता मध्यंतराला टॉससाठी दोन्ही टीम आल्या नाहीत तर आपल्या संघाची सुद्धा षटके कमी केली जातील. चांगला फटका. कालच्या दिवसात असे 3 फटके चौकाराचे मी अनुभवले. तुम्ही गाणं चांगलं वाजवताय, गावात लोढा जरूर आलाय, परंतु आमचा ओढा गायब झाला. सांगायचं तात्पर्य आता सध्या ज्याला त्याला कसं आहे, अंबरनाथ इथून हाकेच्या अंतरावर आहे, परंतु आजकाल जावसाई गावातल्या बऱ्याचशा जणांच्या रूम अंबरनाथ सिटीमध्ये असतील, बरोबर ना. ज्याला त्याला कारण आहे मुलांचं शिक्षण, परंतु असो, आता जावसाई गाव काय अंबरनाथ सिटीत इन्व्हॉल्व व्हायला वेळ नाही आहे. इतकं चांगलं सुसज्ज कारभार या जावसाई गावात पाहायला मिळतोय. कालांतराने कौलारू घर तर मला वाटतं दिसणार सुद्धा नाही. अगदी आता 1+1 झालेत. जवळ मॅचकडे अगदी स्पर्धा फार दिमागदार तोऱ्यात पाहायला मिळते. गायकर प्रीमियर लीग पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावा आल्या त्या तब्बल 18 आकड्यावरती. 18 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर अनंता वाघ. सौरभ गोलंदाजी. अगदी अनंता वाघ शहरी क्रिकेटचा त्याच्या नावाचा एक दबदबा अजूनही आपल्याला पाहायला मिळालाय. पहा त्याची एक झलक सध्या मैदानात तो दाखवत होता. बॉल जाईल डॉट स्वरूपात. फार चांगली गोलंदाजी आता सौरभच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. थोडी चर्चा सौरभने आयोजकांशी जरूर केली होती, परंतु शेवटी आयोजकांचा सुद्धा नाईलाज असतो सौरभ. अशा परिस्थितीत इथे एक चिक्की सिंगल जरूर पाहायला मिळते. रोटेट केली गेली आणि एक धाव धावफलकावरती जरूर येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. 19 या आकड्यावरती लेग बायच्या स्वरूपातली धाव आहे. ओम साई .in च्या माध्यमातून ही स्पर्धा तमाम घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. आज आपला मुलगा आपला भाऊ मैदानात काय कामगिरी करतोय हे घर बसल्या महिला वर्ग सुद्धा तितकंच पाहत असणार. चांगला बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर सौरभ मध्ये ती खासियत आहे गोलंदाजीची. या चला आपण जाऊयात अगदी थर्ड अंपायरच्या दिशेने. इथे यष्ट्यांवरती बॉल आदळलाय की नाही ही पहिलं चेक केलं जाईल आणि तदनंतर मात्र या बॉलवरचा निर्णय तुमच्यापर्यंत सपोर्ट केला जाईल. काय घडतंय ते पाहूयात. अगदी आमची टेक्निकल टीम ओम साई MTC live.in च्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत जरूर येईल. त्यांच्या समवेत आमचे थर्ड अंपायर जोडले गेलेत. सेफ आहे बॅटर. सिंगल जरूर पाहायला मिळेल या ठिकाणी. सिंगलच्या वतीने एक धाव धावफलकावरती लागली गेली. धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. 20 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चला जरा स्पीडअप करा विनंती करतोय आपणास. टायमिंग तुमच्यासाठी लागलं गेलंय. परंतु इथे
अर्थाने दूर करायचे असतात आणि त्यातून चालण्याचा मार्ग निवडायचा असतो, परंतु इथे फार मोठ्या चुका होतात फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. विप्रा 11 आतापर्यंत 3 अतिरिक्त चौकारच्या धावा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 अतिरिक्त चौकार मी म्हणेल फिल्डिंगच्या स्वरूपात आले. इथे सुद्धा एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 5 बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या 25 या आकड्यावरती. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सौरभ या गोलंदाजासाठी. जर या बॉलवरती डॉट आला किंवा एखादी रन आली, बॉल ग्राह्य जरी झाला तरी मी म्हणेल आत्तापर्यंतची कालच्या दिवसातली सगळ्यात महागडी ओव्हर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. कारण इथे फार मोठा निर्णय पाहतोय. प्रत्येक गोलंदाजाकडून कालच्या दिवसात चुकी झालेली आहे. 6 बॉल कट टू कट फेकणारा पहिला गोलंदाज आपल्याला मिळेल का? चांगला फटका आहे, परंतु इथे एक चांगली रणनीती सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरा टाळ्या होऊन जातात सौरभच्या गोलंदाजासाठी. चौकार जरूर आला, फिल्डिंगच्या माध्यमातून हा चौकार थोडा चुकीचा आला, परंतु इथे मात्र अगदी अचूक 6 बॉल फेकले आणि या 6 बॉलमध्ये धावा जर त्याने खर्च केल्या असतील तर त्या केवळ 8. म्हणजे पहा सामन्याची तुल्यबलता काय आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात ओमकारने तब्बल खर्च केल्या होत्या 18, परंतु त्याच इकॉनॉमिकल गोलंदाजीचा विचार करायला गेला तर अचूक 6 बॉल फेकले, जिथे कोणताही चुकीचा बॉल अतिरिक्त फेकला नाही आणि या 6 बॉलमध्ये एक चौकार येऊन सुद्धा 8 धावा. चला स्पीडअप करा विप्रा 11. टीम मीटिंग वारंवार केली जाईल याची आम्हाला शाश्वती होती, म्हणून तुम्हाला विनंती आहे की आम्ही जो नियम केलाय तो 6 मिनिटात 2 षटके फेकली पाहिजेत, नाही तर तिसऱ्या षटकाला मात्र एक प्लेअर 38 सर्कलमध्ये इन केला जाईल. हा धोका जर पत्करायचा नसेल तर त्वरित चालू करा मॅच. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 26 या आकड्यावरती. सुनील गोलंदाजी मार्क वरती, काटक शरीरयष्टीचा गोलंदाज आहे. ओव्हरम मध्ये असे गोलंदाज फार घातक ठरतात, परंतु इथे हे बॉक्स क्रिकेट सर्कल आहे, परंतु या सर्कलवरती काय गणित आहे ते पाहूयात. स्विच हिट केला गेला, येतोय तो मात्र हा चौकार साहिलच्या बाट मधून. साहिल नावावरून बरंच काही आठवलं, कालच्या दिवसात सुद्धा सांगितलं होतं, परंतु सध्या कालच्या ISPL मध्ये साहिल लोंगलेच्या टीमला अंतिम सामन्यामध्ये मात्र पराभवाची चव चाखावी लागले. कारण विजय पावले नावाचा बॅटर तलपला आणि त्याने माझी मुंबई टीमला ISPL मध्ये विजेता म्हणून समोर आणलं. परंतु आज साहिल लोंगले या मैदानावरती जरूर हजेरी लावणार होते, परंतु काही कारणास्तव अजूनही ते तिथून निघालेले नाही आहेत. इथे आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. येथील 4 धावा, 4 धावेच्या मदतीने टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. टॉस साठी या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. आकड्यावरती 34 रनचा स्कोर बोर्ड. मर्यादित केला आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. संत गती आता क्रिकेटमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार जरूर आले होते साहिलच्या माध्यमातून, परंतु तोच साहिल आता स्ट्रायकर वरती आहे. इथे परतावा लागेल साहिल या बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा दिलाय. ईट का जवाब पत्थर, टी फॉर टॅट. आणि जशाच तसं दिलं गेलेलं हे उत्तर पाहतोय आपण गोलंदाजा थ्रू. तुझ्या बॅटमधून जर चौकार येतील तर तुझी विकेट घेण्याची ताकद सुद्धा माझ्यात आहे, आणि ते मात्र इथे गोलंदाज सुनीलने मात्र करून दाखवलंय. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत गणेश. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग.
फार चांगला चौकार स्क्वेअर लेग रिजन आणि मिड विकेट मधून या बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत टोटल 40 या आकड्यावरती 41 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण जरूर ऐकूयात. रॉयल स्ट्रायकर आलेत. साई 11 चला. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर दोन्ही टीमचा कॅप्टनचा टॉस झाला नाही तर या सामन्याची षटके सुद्धा कमी होतील, याची नोंद घ्या. आयोजकांची फार मोठी इच्छा होती 6-6 ओव्हरचे सामने खेळवायचे. तुम्हीच लेट झालात त्यामुळे फार मोठी शोकांतिका आहे. गरम ठिकाणी जाऊन पोहोचली ती 40 विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. परंतु पहिली बॅटिंग गावदेवी पॅन्थरच्या वाट्याला आली आहे त्यामुळे 2 धावांची पेनल्टी गावदेवी पॅन्थरला बसले. म्हणजे इथे 2 धावा बॅटिंग टीमला 1 ओव्हर नंतर त्या 2 धावा अतिरिक्त म्हणून ऍड केल्या जातील. हा नियम फार महत्वपूर्ण आहे. रॉयल स्ट्रायकर आलाय. साई 11 टीम टॉस साठी या. काही काळजी करू नका आयोजक, कारण सामने तर आपण पूर्ण करणार यात कोणती शंका नाही. लेट आले तर आपला निर्णय पण थेट आहे त्यांच्यापर्यंत. चला स्पीडअप करा प्लीज. काल कमीत कमी मला वाटतं या टायमिंगला 3 सामने आपले संपले होते. ग्रामीण क्रिकेटने फार चांगला प्रतिसाद दिलाय. दादा पेन दे. रोहित गोलंदाजी मार्क वरती पाहूया. गावदेवी पॅन्थरसाठी ज्या धावा आल्या होत्या त्या धावांवरती वरचढ ठरणार का विप्रा 11 टीम. परंतु गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहित. इथे काय घडलं, कलेक्शन चुकलं, फिकी अचूक आले नाही त्यामुळे नक्कीच एक धाव धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल चुकीचा आला वाईट स्वरूपात. या षटकामध्ये जर 18 ते 20 धावा आल्या तर मात्र या सामन्याचं अस्तित्व फार वेगळं पाहायला मिळेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले तर षटक आहे. स्ट्राईक रोटेट झाले आणि फलंदाज आहे संग्राम. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. बॉल ट्रॅव्हल केलाय
4 धावांसाठी खणखणीत दणदणीत येतोय संग्रामच्या बाट मधून चौकार. टॉस जिंकलाय तो मात्र साई 11 टीमने. यस, टॉस जिंकला तो साई 11 आणि चॉईस केले ते मात्र फिल्डिंग. चौकार आलाय. आशेची किरणे पळलवीत करणारा हा शॉट होता, परंतु इथे सुद्धा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे एकेरी स्वरूपातली धाव येते. एका धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पंचांचा नो बॉलचा इशारा. यस, फिल्डिंग इन्स्ट्रक्शन चुकलं बहुतांशी. फिल्डिंग इन्स्ट्रक्शन चुकलं. यस यस, ऑफिशियल डिसिजन इज अ गुड. चला त्वरित फिल्डिंग सेट करा त्वरित. नो +1 म्हणजे अधिकृत 2 बॉल म्हणजे धावा जाऊन पोहोचतील 8. आणि आता हेलिकॉप्टरचा फॅन गरगर गरगर फिरणार आणि येणार या बॉलवरती एबीपी माझाची टॅगलाईन, उघडा डोळे बघा नेट, नेक्स्ट बॉल फ्री हिट. इथे मात्र एक धाव कंप्लीट. बहुतांशी नो बॉलवरती रनआउटची संधी असते फ्री हिट वरती, परंतु इथे मात्र रनआउट होता होता राहिले. एकच धाव, अधिकृत 3 बॉलची फेकी. चांगला बॉल, अगदी यू मिस आय विल डेफिनेटली हिट हा प्रकार मैदानात पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पहिला फलंदाजाचं पतन. विप्रा टीम, कम ऑन डीजे. थँक्यू. फार चांगला शॉट होता. यावेळी मात्र एकच धाव धावफलकावरती पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानात चालू आहे. उत्तम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांनी षटक संपल्याचा निर्वाळा दिलाय. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 10 या आकड्यावरती. आणि त्यातही 2 धावांची पेनल्टी म्हणजे या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात विप्राट टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळते. टोटल जाऊन पोहोचले 12, आल्या 10 आणि आता 2 पेनल्टीच्या 12. येणारे टोटल टार्गेट 41चं. आता येणारे 12 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज असेल. यस, जाऊया मॅच कडे. इम्पॉर्टंट ओव्हर. इथे एक धाव कंप्लीट आहे. प्रति षटक 14.50च्या सरासरीने विप्राट टीमला धावा कुटायच्या आहेत आणि यावेळी एक धाव कंप्लीट होईल. चांगला फटका टॅप करून केलाय. बॉलला गती दिली होती. क्षेत्ररक्षक तैनात झाला. इक्का दुक्काने कामे नाही चालणार आहेत. आता विप्राट टीम मोठमोठी फटके आणावे लागतील. संयमी वृत्तीचा खेळ सध्या मैदानात जरूर दाखवा, परंतु आता आक्रमकता तितकीच बॅटिंग मधून येणं अपेक्षित आहे. आक्रमकता येते परंतु प्रोटेक्शन फार चांगलं आहे सध्या गावदेवी पॅन्थर टीमचं.
इथे काय घडलं, आउटसाइड द एक्स्ट्रीम इट इज वाईड, वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावपळकावरती पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही, बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 20 या आकड्यावरती. ऑफिशियल अगोदरच्या बॉलवरती थोडं ऑब्जेक्शन येत आहे. अगदी जिथे वाईट आला होता प्रतिस्पर्धी संघाचं म्हणणं असं आहे की फिल्डिंग करताना फिल्डरचा पाय हा लाईन टच आहे बाउंड्री लाईनला. चेक करायचं का? जाऊया मॅचकडे. मॅच कंटिन्यू होईल. इथे चौकार जरूर येईल. हा चांगला बॉल, यावेळी मात्र एक चिक्की सिंगल जरूर रोटेट झाली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसावले आहे, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 21 या आकड्यावरती. 21 रनचा स्कोर बोर्ड. फार चांगले बॅटिंग विप्राट टीम कडून अपेक्षित होती. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु इथे एक चांगली गोलंदाजीची पेशकश निखिलच्या माध्यमातून लागली गेली आणि इथे धावा टोटल जाऊन पोहोचल्या त्या 22 या आकड्यावरती. 41 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणारे 6 बॉल आणि 19 धाव संख्येची गरज आहे. जाऊया मॅचकडे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर केल्यावर जाईल. चांगला फटका, यावेळी चौकार जरूर येतोय. या चौकाराने मात्र या सामन्याला युटर्न जरूर पाहायला मिळतंय. बाबू अगदी आपण पाहतोय चौकार आलाय गोलंदाजी मार्क वरती. या चौकाराने युटर्न घेतलाय. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड. हा डॉट बॉल. अजून सामन्यात कटुता पाहायला मिळते. फार चांगली फिल्डिंग अफलातून. इथं मॅच वरचं प्रेशर क्रिएट केलं गेलंय. तीन बॉल आणि इथे आता गरज असेल 14 धावसंख्येची. टर्निंग पॉइंट मॅच मधला. इथे येईल चौकार.
2 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 10 धाव संख्येची. आता सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल आणि 9ची आवश्यकता. साई 11 आणि त्याच्या विरोधात रॉयल स्ट्रायकर. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. इथे सुद्धा 1 धाव कंप्लीट होती. सामना समाप्त झालाय. अगदी गावदेव पॅन्थर या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचे अभिनंदन. आणि विप्रा टीम आपला सुद्धा खेळ प्रदर्शनीच पाहायला मिळालाय, त्यामुळे आपलं सुद्धा गोड गोड कौतुक.